औरंगजेबाच्या आदेशाने संभाजी महाराज आणि कवी कलशांची जीभ कापण्यात आली। तापलेली लाल भडक सळी खुपसून डोळे काढले। हातापायांची नखं तर अक्षरशः पकडीने उपटण्यात आली। संपूर्ण शरीर सोलून काढण्यात आलं। तब्बल 40 दिवस, होय तब्बल 40 दिवस ही अनवनीत छळ आणि अत्याचारांची मालिका सुरूच होते। अखेर तो दुर्दैवी दिवस उजाडलाच। तारीख होती 11 मार्च 1689। फाल्गुन अमावस्येचा दिवस होता। संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे काढण्यात आले होते। दिवस उजाडला। सकाळ झाली तरी शंभूराजांच्या डोळ्यांपुढे मात्र अंधारच होता। बादशहाच्या आदेशाने आधी कवी कलश यांना मोगली सैनिकांनी फरफटत भीमेच्या नदीकाठावर नेलं। इकडे शंभूराजांना समजलं होतं की कवी कलश मृत्यूच्या महामंदिराकडे वाटचाल करत आहेत। शंभूराजांनी कविराज म्हणून हंबरडा फोडण्याचा प्रयत्न केला। कवी कलशांच्या देहाची तगमग झाली। त्यांना राजांच्या हक्केला ओ देता आली नाही, कारण औरंगजेबाच्या दुष्ट कट्यारीनं यापूर्वीच कलशांची जीभ कापून नेली होती। नके कुठली होती? त्या क्रूर सैतानांनी फाल्गुन अमावस्येच्या दुपारीच कविराजांचा कार्यभार आटोपला। कविराज कलशांचे हात पाय असे एक एक अवयव तोडण्यात आले। ते रक्तमांस नदीच्या काठावर भिरकावण्यात आले। तब्बल 15 मैलांच्या परिघात पसरलेल्या बादशहाच्या तुळापूर येथील तळावर सन्नाटा पसरला होता। कवी कलशांना बादशहानं हालहाल करून मारल्याची खबर सर्वत्र झाली होती। त्या सैन्य तळाने वडू तुळापूरच्या मातीने अनुभवले होते शंभूराजे आणि कवी कलशांवर होणारे अमानुष अत्याचार। बादशहाच्या फौजेत चाकरी करणारे मावळ मातीतले मराठे शंभूराजे आणि कवी कलश यांचे अत्याचार पाहून भयभीत झाले होते। कवी कलशांच्या मृत्यूची बातमी पंचक्रोशीत वाऱ्याच्या वेगानं पसरली। कवी कलशांना तुकडे तुकडे करून मारल्यानंतर आता संभाजी महाराजांचं काय होणार याची भयचकित चर्चा सगळ्या छावणीला वाटत होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायावर गुदरलेला हा दुःखद प्रसंग पाहून रयत भयभीत झाली होती। बादशाही तळावर असलेल्या फाशी तख्ताकडेही शंभूराजे आणि कवी कलशांना न्यायची त्यांची अवकात नाही असं बादशाह म्हणत होता। त्याचाच परिणाम म्हणून कलशांच्या देहाचे तुकडे भीमा नदीच्या तीरावर पडले होते। सायंकाळी छावणीतून बातमी बाहेर आली, संभाजींच्या शिक्षेचा प्रसंग दस्तूर खुद्द आलमगीर बादशाला पाहायचा आहे। त्यासाठी खुद्द बादशाह नदीकडे निघालाय। औरंगजेब नदीच्या तीरावर पोहोचला। अंगावरील त्वचा खरडलेल्या शंभूराजांच्या लाल भडक अंगाला नदीच्या काठावरील सायंकाळची हवा बोचत होती। सगळी सृष्टी, पाखरं, रानोमाळची जनावरं चिडीचूप झाल्याचा भास होत होता। साखळ दंडाने बांधलेले शंभूराजे भीमेच्या तीरावर उभे होते। त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहत होतं, तरी त्यांचा रापलेला देह एका श्रीमंत योग्याच्या दिमाखात उभा होता। बादशहानं केलेल्या जीवघेण्या अत्याचारानंतरही त्यांची मान आणि पाठीचा कणा ताठ होता। भीमेच्या पात्रात अंधार आपलं साम्राज्य पसरवू लागला। छावणीत दिवट्या पेटल्या होत्या। मशालींच्या उजेडात आणि प्रत्यक्ष मृत्यूच्या उंबरट्यावर असतानाही शंभूराजे मात्र छद्मीपणाने हसत होते। शंभूराजांच्या चेहऱ्यावरील ते छद्मी हास्य पाहून बादशहाच्या काळजाचा सुद्धा थरकाप उडाला होता। बादशहाने शंभूराजांना विचारलं, तुझे हिरे जवाहराने लबालब खजाने कुठे आहेत? इतना तो बता दे कि वे गद्दार कौन है जो बादशाह का नमक खाते हैं और दुश्मनों के लिए शायरी गाते हैं। शंभूराजांनी बादशहाच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाही। भीमा नदीच्या काठावरील एका खांबाला शंभूराजांना घट्ट बांधण्यात आलं आणि शंभूराजांची त्वचा विविध शस्त्रांनी वाघनक्यांनी खरडून खेचून काढण्यात येऊ लागली। कातडी सोडली जाऊ लागली। रक्ताचे पाट व्हायला लागले। त्यांच्या पायाभोवती अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता। राजे दातोट खाऊन तो छळ सहन करण्याचा प्रयत्न करत होते। एकाएक कापड फाटल्याप्रमाणे राजांचे शरीर छिन्न विच्छिन्न होत होते। राजांच्या रक्ता मांसांचा चिखल भीमेच्या मातीत आणि नदीत मिसळत होता। शंभूराजांचं सगळं शरीर रक्तानं लाल भडक झालं होतं। राजे बेहोश व्हायला लागले होते। फक्त शरीर धडधडत होतं। पुढे ते हैवान बाजूला झाले आणि बादशहाने 5 दैत्यांना इशारा केला। त्यांनी धारदार तलवारी आणि कुऱ्हाडींनी मानेवर घाव घातले आणि 1-2 घावात शिर धडा वेगळं केलं। भीमामाई सुद्धा ते दृश्य पाहून शहारली। छावणी ते दृश्य पाहून गार झाली। बादशहाच्या समोर त्या दैत्यांनी राजांचं छाटलेलं शिर धरलं। बादशहानं सांगितलं, या कापराचे शिर भाल्याच्या टोकावर अडकवा आणि हे मुडकं दक्षिणेत गावोगाव नाचवा, दहशत बसवा। हा औरंगजेब जोपर्यंत जिवंत आहे तोवर या दख्खनच्या मातीमध्ये दुसरा कोणी संभा जन्माला पैदा होता कामा नये।